नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे मुरबाड, आदिवासी बहुल असं क्षेत्र आहे. तिथे त्या तालुक्यामध्ये नागाव नावाचं एक गाव आहे. छोटंसं गाव आहे, खेडेगाव. तिथले शिक्षक आणि लेखक गिरीश पांडुरंग कंटे संवाद साधण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार गिरीश. नमस्कार सर. हे शिक्षक तर आहेतच, पण गेल्या 25 वर्षांपासून लेखन करत आहेत. ज्या गावामध्ये फारशी काही लेखन साधनं नाहीत किंवा सांस्कृतिक मोठे प्लॅटफॉर्म्स नाहीत, अशा ठिकाणी राहून हा माणूस मराठी भाषेचं, मराठी संस्कृतीचं आणि मुरबाडी बोलीचं काही काम करतोय, संशोधन करतोय. त्यासंबंधी आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न असा की तुम्ही ज्या शेतकरी कुटुंबातून आलात, तर त्यावेळचं मुरबाड गाव, त्यावेळचं तुमचं घर, कुटुंब आणि काही परंपरा नसताना इकडे कसे वळलात तुम्ही? माझं गाव जरी मुरबाडमध्ये असलं तरी माझं सगळं शिक्षण ठाण्यामध्ये झालं आहे. पण पहिली, दुसरी, तिसरीमध्ये असताना मी गाव सोडला आणि ठाण्यासारख्या शहरात आलो. कसं होतं गाव त्यावेळी? त्यावेळी गावची संख्या बघितली, लोकसंख्या बघितली, संख्या अल्प प्रमाणात होती, पण शिक्षणाच्या सुविधा फार नव्हत्या, एसटीच्या सुविधा नव्हत्या. खेडेगावात जसं वातावरण आहे, म्हणजे कुडाची घरं, पाण्याचा दुष्काळ, कोरडवाहू शेती आणि एकंदरीत 18 विघ्न दारिद्र्यात जगणारी सगळी कुटुंब, व्यसनाधीनता असायची. शिक्षणाचा अभाव होता, अंधश्रद्धा ठिकठिकाणी असायची. आणि अशा कालखंडात माझ्या कुटुंबाने मात्र मला ह्या सगळ्यातून बाहेर काढून ठाण्यासारख्या शहरात शिकायला ठेवलं. हो. आणि तिथे असतानाच मी इंग्लिश स्कूल किंवा ज्ञानसाधनाचा विद्यार्थी आहे. तिथेच माझ्यावर साहित्याचे संस्कार घडले. 12वीला असताना मी गोविंद दांडेकरांची माचीवरला बुधा ही कादंबरी वाचली आणि तेव्हा मला समजलं की खरं सुख हे शहरात नाही आहे, खरं सुख माझ्या मातीत आहे. वा. मग ते सगळं मी सोडून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक असं वेगळं जीवन जगावं, हे भौतिक सुख हे सगळं नकोसं वाटत होतं. आणि मग झाडं, वेली, डोंगर, नदी, पशु पक्षी, ती माती, ती जनावरं, ही सगळ्यातच आपलं जीवन असावं. तिथली संस्कृती जतन करावी, परंपरेत चालत आलेले जे मौखिक वाङ्मय आहे ते समृद्ध करावं. पण ही जाणीव तुम्हाला तुमच्या महाविद्यालयीन जीवनात मिळाली. मोठमोठे कवी तुम्ही बघितले. हो, अगदी पाडगावकरांना ऐकलंय, गोविंद दांडेकर किंवा विंदा करंदीकर, नारायण सुर्वे हा एक ग्रंथ प्रकाशित केला. अरे वा. नारायण सुर्वे साहित्य गौरव ग्रंथ. याचं असं झालं सर की नारायण सुर्वे जेव्हा नेरळला राहायचे तेव्हा त्यांच्याकडे माझं येणं जाणं असायचं. बरं. आणि तासन तास ते गप्पा मारायच्या. तर सुरुवातीला त्यांची माझी भेट अशी झाली, ज्यावेळी नारायण सुर्वे यांना बघायला गेलो. तो ओळा असा होता, 10वीला इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना आम्हाला भाकरीचा चंद्र नावाची कविता होती. वा. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. आणि आम्हाला मराठी बाई होत्या, त्या मराठी विषय शिकवायच्या. त्यांचं शिकवण्याची पद्धत अशी असायची की कविता शिकवताना आदल्या दिवशी ती सगळं कवीचं वर्णन उभं करायच्या. म्हणजे तो कवीचं व्याप्ती, त्याचं जीवन संघर्ष हे सगळं सांगायच्या. आणि इतर हे 8वी 9वी 10वीला असतानाच ह्यापेक्षा मला बाईंनी जे सांगितलं तर ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की नारायण सुर्वे हे नक्की आहेत कोण. अच्छा. आणि तेव्हा अशी काही प्रसार माध्यमं नव्हती की कवीला भेटावं. बरोबर. असं काही नाही आहे, फक्त कुठं एखाद्या पेपरमध्ये ते नाव आलं की ते असं यायचं. त्यानंतर 2 वर्ष अशीच गेली, 2-3 वर्ष. आणि ज्ञानसाधना कॉलेजमध्ये असताना मराठी वाङ्मय मंडळाच्या एका कार्यक्रमाला बागवे सरांनी, दवणे सरांनी नारायण सुर्वेंना आणले होते. तेव्हा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं नारायण सुर्वे. तेव्हा त्यांची मी सहीसुद्धा घेतली. त्यानंतर ते संबंध तुटले. परंतु जेव्हा ते नेरळला राहायचे तेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा एकच मला म्हणाले, ते तू काही लिहितोस की कवीला भेटायला आलाय.
म्हटलं नाही मी लिहितोय, माझं थोडंसं लिहिणं वगैरे असायचं. मग त्यानंतर त्यांच्या एक कुटुंबात आम्ही सदस्य झालो होतो, नेहमी त्यांच्याकडे जायचो. परंतु त्यांचं जे साहित्य संघर्ष आहे, जीवन संघर्ष तर आहेच, साहित्य संघर्ष त्यांचा मोठा होता. ते कुठंतरी नव्या पिढीला कळावं, नव्या पिढीने ह्या एका कवीची जाणीव ठेवावी, या दृष्टिकोनातून आम्ही हा ग्रंथ प्रकाशित केला. तुमचाही लेख त्या आहे त्यामध्ये. आणि स्थानिक दाखल्यावरून मला आठवलं, मुरबाडी बोली जी तुमची आहे, कुणबी बोली आपण, त्याच्यामध्ये तर खूपच जागोजागी अशा म्हणी, वाक्प्रचार, लेख नसली तर तुळस लावावी, काय आहे हो ते? हो 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 हां. बघा, मुरबाड तालुका जो विभागलेला आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी, इथे अगदी साधं आदिवासी बहुल असलेलं एक तालुका, त्या तालुक्याला जसा भूगोल आहे तसा इतिहास आहे, जसा इतिहास आहे तशी संस्कृती वेगळी आहे. इथे पहाटे पहाटे आमच्या आजी वगैरे होत्या, जात्यावर दळण आणताना आजी म्हणजे चुलत आजी अशा ओव्या म्हणायची. त्यावेळी इतर लोकांना वाटायचं की पहाटे पहाटे उठून ह्या नुसते बडबड करतात, परंतु त्यात जो काही शुद्ध भावार्थ होता, जगण्याची दिशा होती, सामाजिक परिस्थिती होती, ती आज तंतोतंत लागू पडते. सहज आजी आमची जात्यावर ओवी म्हणताना म्हणायची, जिला नाही लेक तिनं तुळस लावावी, तिच्या अंगणी येईल गोविंद जावाई. हा सगळा जो भाव आहे तो आज काळाची गरज आहे हो, गरज आहे. किंवा संस्कार कसे असावे. सहज आजी सांगून जायची की द्राक्षाचा वेल लिंबाड्यावर गेला, कडू का रे बाबा झाला संगतीमुळे. मुळात द्राक्ष आहे गोड, पण कडू काय झाला, अरे हा दाखलाच आहे, दाखलाच आहे. ही बोलीतलं मर्म आहे. मुरबाडचं सांस्कृतिक वैभव हे नेमकं काय आहे, आणि तुम्ही त्याच्यावरती संशोधन ग्रंथ पण केलंय. माझा ग्रंथही प्रकाशित आहे, मुरबाड सांस्कृतिक वैभव. तर मुरबाड बघितलं, आजा पर्वत जो आहे हरिश्चंद्रगड आहे तिथे, तर भीमाशंकरचा हा प्रदीर्घ कालखंड आहे, कालावधी. तिथे अनेक किल्ले आहेत, लेणी आहेत, बुरुज आहेत, घाट रस्ते आहेत, आणि त्याच्याखाली हा तालुका. इथे पूर्वी तमाशे होते मुरबाडमध्ये, ते तमाशे आज राहिलेले नाही आहेत. इथल्या मंत्री महोदयाने जो विकास केला, मोठे रस्ते झाले, आणि स्त्री पात्रते विरहित जे तमाशे होते, त्या तमाशात जे स्थानिक कवी होते ते लावण्या लिहायचे, त्यांना म्हणायचे गोविंदरावी लावण्या. बोडवा नावाचा एक नृत्य प्रकार आहे, जो तळ कोकणात त्याला दशावतार म्हणतात, तो इकडे बोडवा आहे. त्यानंतर इथले लग्नातली वेगळी अशी विधिगीतं आहेत, म्हणजे की पूर्वी लग्न 7 दिवस चालायचं मुरबाडमध्ये, त्यानंतर 5 दिवसावर आला, आता 3 दिवसावर आहे. पण ज्या 17-18 विधी आहेत, त्या विधीतली धवलारीन ती गाणी म्हणायच्या, म्हणजे स्त्री सत्ता त्या विधीला असायची. आता ती नाही आहे, पण तो जो प्रकार आहे धवलांचा प्रकार, तो नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच हा मी प्रयत्न केला, आणि तो भारला मळवट मातीचा. अरे वा. हे पुस्तक ते प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये जवळजवळ 250 ते 300 अशी ती धवलगीतं आहेत, दुर्मिळ गीतं आहेत. पण त्या काळी अगदी 15-16 वर्ष मी तो प्रयत्न केला, आणि हे पुस्तक ते प्रकाशित झालं. भरला मळवट. तेव्हा हा मळवट भरलेला असाच राहो, अशा शुभेच्छा देतो. आणि ही बातचीत पुढे अशीच चालू ठेवूया, तोपर्यंत थोडीशी विश्रांती. पुन्हा एकदा गिरीश कट्टे यांच्याकडे आपण जाऊया. तुम्ही जवळजवळ आतापर्यंत 11 पुस्तकं सिद्ध केली, नाही का? आणि संशोधन तुमचं आहेच, संपादनं आहेत. त्यातलं महत्त्वाचं मला असं वाटतं की हुतात्मा भाई कोतवाल हा तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि त्यांच्यावर तुम्ही खूप संशोधन केलं, काम केलं. आणि वीरपत्नी कोतवाल त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही पुस्तक लिहिलं. ते सगळं सांगा. काय, कशी तुम्ही 4थीत असताना मला वाटतं तुम्हाला तिथे जायचा पहिल्यांदा योग आला, आणि तुम्ही तिथे जे तुमच्या मनात आलं, एक असं हे चमकावं लागतं ना मनामध्ये, की आपण हे काम केलं पाहिजे वगैरे. तर ते सगळं सांगा जरा. मुरबाड तालुक्यातील एक ऐतिहासिक सिद्धगड स्थळ आहे, किल्ला आहे, तो एक शिवकालीन किल्ला आहे. बरोबर. दोन्ही बाजूला घाट रस्ते आहेत, आणि त्या गर्द हिरव्या झाडीच्या कुशीत
1942चे क्रांतीवीर कर्जतमधले ब्रिटिशांशी लढले. भाई कोतवालांचा जो लढा होता आझाद दस्ता, भाई कोतवाल माथेरानचे. बरं. त्या काळात ते 1937-38 BLLB झालेले होते. बापरे. आणि त्यांनी समाजवादी पक्षाचं काम करत असताना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये सामाजिक कामाची फार मोठी इमारत उभी केली होती. त्यामध्ये त्या काळात 42 व्हॉलंटरी शाळा, शेतकऱ्यांसाठी मोफत वकिली आणि 120 धान्य कोठ्या, अच्छा, व्यायामशाळा, त्या काळात पतपेढ्या, असं त्यांच्या उन्हापुऱ्या 30 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी फार मोठं काम केलं होतं. आणि नंतर 9 ऑगस्टला 42ला ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी चले जावचा आदेश दिला. तो आदेश शिरसावंदे मानून त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये आपल्या समविचारी लोकांची एक सभा घेतली, मीटिंग घेतली, गुप्त मीटिंग. आणि सामाजिक काम करत असताना त्यांच्याजवळला माणसं होतीच, 30 माणसं परत त्या लढ्यात आली. आणि ते काम इतकं धोक्याचं होता की दुसरं महायुद्ध चालू होता आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांचा पराभव व्हावा यासाठी जो काही युद्धसामग्री आहे ती तयार होऊ नये म्हणून अंबरनाथचा जो कारखाना आहे, शस्त्रास्त्र निर्मिती किंवा पुण्याला आहे, बरोबर, ते कारखान्यातली वीज कट केली तर ते काम थांबेल आणि पर्यायाने जो युद्धसामग्री तयार होणार नाही आणि त्याचा परिणाम युद्धावर होईल. मग ते काय करायचे, रेल्वेचे रूळ कुडायचे, विजेचे पॅनल पाडायचे, पोलीस स्टेशनला आगी लावायचे. आणि हे विघातच कृत्य इतकं होतं की त्याची दखल ब्रिटनमध्ये घेतली गेली. मग कोण करतंय असं? तर मग त्यांनी समजलं की या भारतामध्ये एक महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एक कर्जत तालुका आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये ही 30-35 वर्षाची जी मुलं आहेत त्यांनी हे उद्योग चालवला आहे. मग त्यांना पकडायला ब्रिटिशांनी बक्षीस लावली. त्या काळात 5,000चं बक्षीस लावलं होतं. आजचा बाजारभाव बघितला तर ते जवळजवळ 60 लाखाच्या आसपास ते रक्कम होते. हे सगळं चरित्र तुम्ही लिहिलं. मग त्या काळात मी जेव्हा 4थीला सिद्धगडला गेलो त्या काळात तिथे कार्यक्रम व्हायचे आणि या लढ्यातली जी माणसं जिवंत होती ती सगळी यायची. भाई कोतवालच्या मिसेस यायच्या किंवा त्यांचे भाऊ वगैरे सगळे यायचे. पण तिथे जे कार्यक्रम व्हायचे तिथे भाषणं व्हायची मुलांची. मग महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर, आगरकर अशी भाषणं व्हायची. पण त्या काळात मी बघायचो की एवढं दैदिप्यमान लढा आहे पण तिथे लिहिलेलं काहीच नाही आहे. मग कॉलेजमध्ये असताना मी एक मनात घेतलं की ही माणसं जिवंत आहेत अजून, यांच्याशी बोलावं, चर्चा करावी. आणि नंतर मग त्या लढ्यातली जी माणसं वाचली होती प्रसंगातून त्यांना भेटलो गावोगावी जाऊन. अच्छा. आणि नंतर मग तो आझाद दस्ता नावाचं एक पुस्तक तयार झालं. त्याच्यात 5 ते 6 वृत्त्या निघाल्या. हो, त्याला पुरस्कारही मिळाले. त्यानंतर मग जशी आपण जसं जमीन उकळावी आणि पाणी लागावं तसं एक पुरावे येत गेले. शेवटी असे पुरावे मिळाले की त्या काळात ब्रिटिशांनी ज्या काही मिटिंग्स घेतल्या होत्या, जो ह्या लढ्यासंदर्भात त्यांनी काही वेगळ्या कारवायांची पत्रकं होती ती सगळी जमा केली आणि याच लढ्यावर माझी एकूण 11 पुस्तकं आहेत. वा, क्या बात आहे. हे सगळं प्रेरणादायी आहे. आणि हे एकीकडे चालू असताना तुम्ही म्हणजे मध्यंतरी तुमच्या मी काही कथा वाचल्या, अफलातून कथा आहेत त्या. म्हणजे मुरबाडी सगळी ती लोकसंस्कृती, लोकजीवन आणि गमती पण आहेत, त्या माणसांचे स्वभाव पण आहेत, दारिद्र्य पण आहे, त्याच्याशी लढा पण आहे आणि नातेसंबंध पण आहेत. वऱ्हाडी आणि वाजंत्री, बरं का, त्या संबंधी थोडं सांग. वऱ्हाडी आणि वाजंत्री हा कथासंग्रह आहे. या बहुतेक सगळ्या कथा आकाशवाणीवर आपण प्रसारित केलेल्या होत्या आणि त्या पुस्तकात वेगवेगळ्या दिवाळी अंकात वगैरे प्रकाशित झाल्या होत्या. पण मला असं वाटलं, म्हणजे पहिली कथा मी आकाशवाणीवर जेव्हा प्रसारित केली तेव्हा मला पुण्यावरून एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने मला एकच सांगितलं की माझं वय आता 90 वर्ष आहे, पण माझं बालपण मी 10 वर्ष 12 वर्षाचा असताना मुरबाडला होतो. ही भाषा मी ऐकलेली होती तेव्हा. आणि त्यानंतर मी पांढरपेशी समाजात वावरायला लागलो. या भाषेशी माझी नाळ तुटलेली आहे, पण हे पुस्तक मला तो आणून दे. अरे वा. मग नंतर समजायला लागलं की हे कालबाह्य आपण म्हणतो पण ते आमच्या जीवनाचा एक मार्ग आहे. जगाच्या दृष्टिकोनातून ही भाषा कालबाह्य होत असेल परंतु त्या भाषेत गोडवा आहे. इथले समाज, इथले रीतिरिवाज, इथली संस्कृती ही टिकली पाहिजे. नुसता गोडवा नाही, त्याच्यामधून
नीती शिक्षण दिलं जातं नीती ना. शिक्षण दिलं जातं नाही का? वेगवेगळ्या म्हणी ते जगाच्या पाठीवर म्हणी कुठेच नाही आहेत. हम्म, जे वाक्प्रचार आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेच नाही, ते मुरबाडमध्ये आहेत. हम्म, ही वेगळी भाषा आहे. हम्म, हं? आणि हे वेगळी भाषा जर वाङ्मयात आली, आपण आकाशवाणी प्रसारित केलीच होती, हम्म. पण ती वाङ्मयात आली तर तिचं प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल. बरोबर आहे. आणि तसं झालं पण. हम्म, त्याच्या पण 2 आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या. हम्म. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आज मुलं भाषणं करतात किंवा बरोबर. वेगवेगळ्या आपल्या नवीन कथा तयार गॅदरिंगमध्ये करतात. किंवा स्नेहसंमेलनामध्ये त्याचे ते पात्र रंगवतात. हो. आणि जे आपण लहानपणी ऐकलेलं आहे तीच भाषा जेव्हा आपण शहरात ऐकतोय, हम्म, ही मुरबाडची भाषा, हम्म. एक वेगळं वलय प्राप्त होतंय. आणि आज ते आहे बऱ्यापैकी भाषेचं संवर्धन होतंय. पण कंटे सर, त्यावेळी गावामध्ये कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची, श्रावण महिन्यात पोथी सोडली जायची. ते सगळं संपलं का? की अजून तसं काही ठिकाणी आहे? संपलं म्हणता येणार नाही. हां. की खेडेगावामध्ये श्रावण महिन्यात अध्याय लावायचे, हम्म. देवळात सप्ताह व्हायचे, बरोबर. अजूनही होतात. अच्छा. गावात जात्यावरच्या ओव्या होत्या, त्या काल परवापर्यंत होत्या. शिमग्याची गाणी आहेत, तुमची गौरींची गाणी आहेत, झोपाळ्यावरची गाणी आहेत, शेतकऱ्यांची गाणी आहेत. हो. हे सगळा ठेवा आमच्या मातीने जपून ठेवला आहे, अजूनसुद्धा आहे. उद्या तो कालबाह्य होऊ नये हम्म, म्हणून तो आज जतन करणं गरजेचं आहे. हम्म. आणि ते आपण करतोय. मला वाटतं ते श्राव्य माध्यमातून, म्हणजे त्याचे ऑडिओज, कारण ते कसं बोलतात, लहेजा काय आहे हे फक्त लिहून नाही समजणार, नाही का? हां. तर त्याचं रेकॉर्डिंग मग तेच करतोय आता मी, तेच करतोय बरं. की भविष्यात असं आहे की ह्या ज्या महिला आहेत, गाणी म्हणणारे जे पुरुष आहेत किंवा महिला आहेत, हां, हे काळाच्या ओघात नष्ट होतील. मग त्यांच्याच आवाजात त्यांची बोलण्याची लय वेगळी आहे, हां. हां, ढब वेगळी आहे, हं. कुठे चढ उतार त्यांना बरोबर माहिती आहे. ही चाल जगाच्या पाठीवर कुठे नाही आहे. म्हणजे जात्याची घरघर आणि त्या बायांच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज, हे अनोखं संगीत जगात कुठेच नाही आहे. ते कोण निर्माण करू शकत नाही, ते आमच्या मातीने केलं आहे. ते जतन होणं गरजेचं आहे. मग त्यांच्याच आवाजात, त्याच ओव्या, त्यांच्याच आवाजात तीच गाणी रेकॉर्डिंग करण्याचा मानस आहे पुढच्या काळात. वा, या तुमच्या उपक्रमाला पण शुभेच्छा. आणि हे सगळं काम पूर्ण हो. ही बातचीत पुढे चालू ठेवूया आपण. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. पुन्हा एकदा आपण गिरीश कंटे यांच्याशी संवाद साधतो आहोत. कंटे सर, तुमचे 2 काव्यसंग्रह पण आहेत, संस्कृती आणि संदर्भ बदललेले गाव. काय संदर्भ होते हे तुम्ही सांगितलेत, पण बदलले कसे ते जरा आता सादर करा. कवितेचं शीर्षक आहे, अशी होती शाळा. गावाच्या बाहेर कौलारू शाळा, गावाच्या बाहेर कौलारू शाळा, होती पटांगणाची शोभा. अशा आमच्या शाळेसमोर वड किती वर्षापासून उभा. धोतर टोपी सदरा लेंगा, धोतर टोपी सदरा लेंगा, असा गुरुजींचा पोशाख असायचा. वा. गुरुजी गावात आले की एक पोरगा गल्लीत नाही दिसायचा. गावातल्या घराघरात फक्त गुरुजींनाच असायचा मान. गावातल्या घराघरात फक्त गुरुजींनाच असायचा मान. गुरुजीही जाणून असायचे आपल्या पेशाचे भान. वा. शनिवारी शाळा सुटली की मुलं आणायचे शेण आणि पाणी. शनिवारी शाळा सुटली की मुलं आणायचे शेण आणि पाणी. हाताने मुली शाळा सारवायच्या, ओठातच गुणगुणायच्या गाणी. वा वा वा, क्या बात आहे. 8 आणे काढून पताकाने सजायचा वर्ग. 8 आणे काढून पताकाने सजायचा वर्ग. शाळेबद्दल होता जिव्हाळा, प्रत्येकाला वर्ग वाटायचा स्वर्ग. क्या बात. गुरुजींच्या छडीने बसायचा मार, तरीही गुरुजी देवासमान होते. वा. गुरुजींच्या छडीने बसायचा मार, तरीही गुरुजी देवासमान होते. अखंडपणे जिवंत होते मनात गुरु शिष्यांचे पवित्र नाते. वा. पाठीपूजनाला वर्गात
किती चढाओढ असायची, प्रत्येकाच्या पाठीवर सरस्वती भावनेतून दिसायची. वा वा वा. शिवलेली वही आणि एकच पुस्तक, शिवलेली वही आणि एकच पुस्तक. खडू पाटीला मजा होती, पाढे आणि पाठांतर नसले की अंगठे धरून उभे राहण्याची हीच एक सजा होती. वा. जेवणाची सुट्टी झाली की मुलं माकडागत धावत सुटायची. हम्म. जेवायची सुट्टी झाली की मुलं माकडागत धावत सुटायची. रविवारच्या सुट्टीचा आनंद मुलं खरोखरच लुटायची. हम्म. शाळेचा गणवेश असो नसो, शाळेचा गणवेश असो नसो, कुणालाही फरक पडत नव्हता. मार खाल्ल्याशिवाय कुणीच विद्यार्थी इथे घडत नव्हता. वा वा. घरची विटी दांडू आणि गोट्या, हम्म. घरची विटी दांडू आणि गोट्या शाळेच्या मागे खेळले जायचे. खेळताना सापडला की वर्गात यायचे वांदे व्हायचे. वा. भाषणाला ज्याला दिले जाई मान, त्याला शाळेत मोठा असायचा मान असायचा. कार्यक्रमात तोच विद्यार्थी मोठ्या तोऱ्यामध्ये दिसायचा. वा. साधी कौलारू शाळा ती, साधी कौलारू शाळा ती, त्या शाळेवर जीव असा जडायचा. समर्पित भावनेतून प्रत्येक विद्यार्थी माणुसकीने घडायचा. आज शाळा सजली, आज शाळा सजली, इमारत राहिली उभी. काळजात हरवली त्या जुन्या शाळेची छबी. कधी कधी करावासा वाटतो, कधी कधी करावासा वाटतो शाळेभोवती गारका. वर्गमित्र शोधतोय आता, पण तोच पटांगणही झालंय परका. पाऊल खुणा आठवतात आजही, पाऊल खुणा आठवतात आजही. दिसतो बाहेरून तोच तो फळा, फळाच म्हणतो अश्रुपुशीत. गेले रे ते दिवस बाळा, गेले रे ते दिवस बाळा. म्हणजे कविता थोडी मोठी असली तरी हे जे चित्र तुम्ही उभं केलं तो सगळा काळ जो होता, म्हणजे लोक म्हणतील कदाचित की नाही नाही हे सगळं आता कालबाह्य झालं वगैरे, पण ह्याचीच खरी आवश्यकता आहे. म्हणजे वि स खांडेकरांची जी शाळा होती, किंवा आता ते शिरोड्यात आहे अजून ट्युटोरियल हायस्कूल, किंवा पु ल देशपांडेंचे चितळे मास्तर, कुसुमाग्रजांची शाळा, हे सगळं आठवतंय मला. या शाळा, ते शिक्षक, त्या शाळांमधून झालेले संस्कार. लोक कदाचित आता म्हणतील काय हे बाळबोध लावलंय तुम्ही, पण खरं म्हणजे आत्ता जो काळ आपण बघतोय तर ती, म्हणून ही कविता खूप तुमची जरी साधी असली तरी खूप हृदयस्पर्शी आणि महत्त्वाची होती, बरं का. तुम्ही ह्या कविता लिहिल्यात, कथा लिहिल्यात, तसं तुम्हाला गीतं लिहिण्याची आवड. हो, तुम्हाला 2-3 अल्बम सुद्धा प्रकाशित आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा. ही गाण्यांची आवड कशी लागली तुम्हाला? किनवलीला, आमचं किनवली गाव आहे शहापूरमध्ये, तिथे एक सुरेश आत्रे नावाचे शिक्षक होते. बरं. ते आता पुण्याला असतात, आणि त्यांचे संस्कार खऱ्या अर्थाने माझ्यावर गाण्याचे झाले. आणि ज्ञानसाधनाला तर प्रवीण दवणे आणि बागवे दोन्ही गीतकार आणि ते शिकवायला असायचे. त्यामुळे शिकवता शिकवता त्यांनी ते संस्कार त्यांचे घडलेच. तुमचा गीतसंग्रह पण आहे, मीच जाणतो पुरता मला. ती गाणीच आहेत. आणि मला खऱ्या अर्थानं जी गाण्याची संधी दिली ती सिद्धगड स्मारक समिती जी मुरबाडला आहे, त्यांनी एक सुरेश आत्रे सरांच्या माध्यमातून एक कॅसेट काढली होती गाथा बलिदानाची. आणि त्या गाथा बलिदानाची कॅसेटमध्ये मला सरांनी सांगितलं, आत्रे सरांनी, की गाणी तू लिहायची. म्हटलं सर मला काय तो अनुभव नाही आहे. नाही म्हणे तू लिही, आपण त्याला चाली लावू. आणि सरांनी एक त्याच्याला पोवाडा लिहिला, बाकी सगळी गाणी मी लिहिली आणि ती चालली कॅसेट. त्यानंतर रानपाखरमध्ये देशभक्तीपर गीतांची एक माझी 5-6 गाणी आली. एक शेतकरी गीत होतं त्यामध्ये. आणि अजूनही तो प्रवास चालू आहे. तुमच्या याला मुरबाडला आणि सिद्धगडला म्हणजे भाई कोतवालांचं स्मारक आहे झालेलं आहे. पण स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटील आणि अन्य मंडळी जी, त्याच्यावर पण तुम्ही पुस्तक लिहिलंय. भाई कोतवालांच्या लढ्यात गोमाजी पाटलांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. गोमाजी पाटील 1942ला 65 वर्षाचे होते आणि भाई कोतवाल 30 वर्षाचे होते. भाई कोतवाल BLLB झालेले वकील आणि गोमाजी पाटील अक्षर ओळख झालेला माणूस. भाई कोतवाल
पुण्यासारख्या शहरात राहणारा व्यक्ती आणि गोमाजी पाटील कर्जत तालुक्यातील एका छोट्या खेडेगावात राहणारा माणूस, दोघांची मैत्रीचं नातं कसं घडलं? कारण दोघांचे विचार सारखे होते. गोमाजी पाटलांच्या घरी भाई कोतवालांचं येणं जाणं असायचं, परंतु ज्यावेळी 9 ऑगस्टला कोतवालांनी लढ्यात उडी घेतली तेव्हा पहिल्या रात्री त्या दिवशी ते गोमाजी पाटलांच्या घरी आले. गोमाजी पाटलांच्या माध्यमातून सगळा पसारा त्यांनी उभा केला, सगळी मंडळी जमा केली आणि गोमाजी पाटील लढ्यात सामील झाले. ते स्वतः सामील झाले नाही, तर त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा, तो त्या लढ्यात आला. म्हणजे जगाच्या पाठीवर बापलेक एकत्र लढण्याचं एकमेव उदाहरण आहे. अरे वा. ज्या दिवशी मुलगा शहीद झाला त्या दिवशी बाप अटक झाला गोमाजी पाटील. घरी दोघे सासू सुना राहिल्या. हा सगळा इतिहास तुम्ही लिहिला आहे, सगळा इतिहास लिहिला. कंटे सर, शेवटचा प्रश्न असा की ही जी मुरबाडी संस्कृती आणि बोली आहे तिचं भवितव्य काय? ती लिखित वाङ्मयात येणं गरजेचं आहे, तिचं संवर्धन होणं गरजेचं आहे. आज आपण शहरात गेलेली माणसं मूळच्या आपल्या भाषेला विसरतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी त्यांच्या मनात त्या भाषेविषयी प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. जी काही संस्कृती आहे ती टिकवून ठेवणं आज गरजेचं आहे. जर आपण ठेवलं तर कोण ठेवणार आहे? आणि तुम्ही सगळे लोक आणि तुमची तरुण मंडळी सगळे सहकारी प्रयत्न करत आहे आणि ह्या सगळ्या बोलीला आणि मुरबाडी लोकजीवनाला यापुढेही चांगला उठाव मिळेल, जतन संवर्धन तर होत राहील. सगळ्या शुभेच्छा आमच्या. तुम्ही इथं आलात आणि ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत की जी सर्वसाधारणपणे मिळत नाही, अशी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. तुमचे आभार. मुरबाडी बोली आणि मुरबाडचा इतिहास जाणून घेण्याची मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सुद्धा आभार मानतो.